नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJSC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC प्री आणि मेन्समध्ये विचारलेल्या पॉलिटीच्या प्रश्नांच्या अचूक उत्तरासह परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करणारी लेक्चर सिरीज पाहतोय. आणि आजच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण लोकसभा आणि राज्यसभा ही जी दोन संसदेची सभागृह आहेत, तर या सभागृहातल्या पीठासीन अधिकारी जे आहेत, तर त्या अधिकाऱ्यांवरती आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण आज आपण पाहणार आहोत. अगदी 2011 पासून 2025 पर्यंत जे काही प्रश्न विचारले असतील त्या प्रश्नांचं विश्लेषण आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. याच्या अगोदरचे जर का तुम्ही लेक्चर्स पाहिले नसतील तर न विसरता याच्या अगोदरचे लेक्चर्स पहा, म्हणजे तुम्हाला एक ती लिंक आहे तर ते तुम्हाला मेंटेन करता येईल. 2025 मधले प्रश्न असू द्या, 24 मधले असू द्या किंवा 2020 ते 25 मधले प्रश्न असू द्या, प्रश्नांचा बदललेला कल आणि त्या प्रश्नांच्या उत्तराची बदललेली स्टाईल किंवा पद्धत हे सुद्धा आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागची जी दोन लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये आपण संसद, लोकसभा आणि राज्यसभा, त्याची रचना वगैरे याच्यावरती प्रश्न आपण पाहिलेले आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे जे पीठासीन अधिकारी म्हणजे जे पदाधिकारी असतात लोकसभा आणि राज्यसभेसाठी, तर त्यांच्यावरती आधारित जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण आज आपण या लेक्चरमध्ये करतोय. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. याशिवाय तुम्ही VJSC स्टडीच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. हा जो आपला ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तो सध्या यूट्यूब, टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप या 5 सोशल मीडियावरती आम्ही उपलब्ध आहोत. या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJSC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. ज्यावेळेस आपण राज्यसभा आणि लोकसभा याचा अभ्यास करतो किंवा अभ्यास करायचा असतो त्यावेळेस कुठल्या घटकांचा अभ्यास केला पाहिजे हे ज्यावेळेस आपण 2011 पासून 2025च्या प्रश्नांचं विश्लेषण करतोय, तर कुठल्या घटकावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत तर ते काही अभ्यास घटक मी बाजूला काढलेले आहेत आणि त्या अभ्यास घटकांचाच तुम्ही अभ्यास करायला पाहिजे की जेणेकरून आयोगाने पुन्हा या लोकसभेवरती, राज्यसभेवरती, इव्हन संसदेवरती कसा जरी प्रश्न विचारला तर तो तुम्हाला सोडवता येईल. याशिवाय बदललेल्या परीक्षा पद्धतीवरती आधारित जर का तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर कोणते अभ्यास घटक महत्त्वाचे आहेत ते सुद्धा तुम्हाला आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. बघा, ज्यावेळेस आपण राज्यसभा आणि लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्याबद्दल किंवा पदाधिकाऱ्याबद्दल चर्चा करतो, त्याच्यावरती प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, तर काही घटक महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो घटक आहे तर ते आहे घटनात्मक तरतूद. त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो की भारतीय संसद नक्की आहे काय. ओके, बघा, घटना समिती, घटना निर्मिती करणारी संस्था आणि कायदे मंडळ या दोन्ही भूमिका पार पाडत होती. आणि मग पुढं याबाबत विचार करण्यासाठी 20 ऑगस्ट 1947ला लोकसभेचे पहिले सभापती म्हणजे निवडणुकीनंतर गणेश वासुदेव मावळणकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. आणि या मावळणकरांच्या अध्यक्षतेखालील समितीने 29 ऑगस्ट 1947 रोजी सादर केलेल्या अहवालामध्ये एक शिफारस करण्यात आली आणि त्या शिफारशीनुसार घटना समितीच्या या दोन्ही भूमिकांमध्ये स्पष्टपणे फरक करण्यात यावा अशी एक शिफारस होती. आणि कायदे मंडळाचं कामकाज चालवण्याकरता सभापतीच्या निवडणुकीची तरतूद करण्यात आली. आणि मग यानंतर समितीच्या अध्यक्षतेच्या नेतृत्वाखाली ठराव पारित करून कायदे मंडळाचं नियम अंमलात आणण्यात आलं. पुढं 17 नोव्हेंबर 1947 रोजी कायदे मंडळाच्या झालेल्या बैठकीत सभागृहाच्या सभापतीपदासाठी मावळणकर यांच्या एकट्याच्याच उमेदवारीचा अर्ज असल्याने त्यांची या पदावरती बिनविरोध निवड जी आहे तर ती करण्यात आली. आणि लोकसभेचे पहिले सभापती किंवा कायदे मंडळाचे पहिले सभापती, संसदेचे पहिले सभापती म्हणून गणेश वासुदेव मावळणकर यांची नियुक्ती करण्यात आली. पुढं 26 जानेवारी 1950 अजून लोकसभेची निवडणूक व्हायची होती. नुकतंच भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. 26 जानेवारी 1950 पासून ते पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत लोकसभेच्या म्हणजे 1952 पर्यंत नवीन संसद गठीत होईपर्यंत घटना समिती हीच भारताची हंगामी संसद म्हणून कार्य पार पाडत होती. 2025ला 2024च्या राज्यसभेमध्ये 1 डिसेंबरच्या याच्यावरती प्रश्न आलेला होता. त्याचं एक्सप्लेनेशन करताना मी पुन्हा सांगेनच, बरोबर. तर ही पुढे मग 1952मध्ये दोन्ही सभागृहांच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन भारतीय संसद स्थापन झाली. आणि भारतीय राज्यघटनेच्या 5व्या भागात प्रकरण 2 मध्ये कलम 79 ते कलम 123 यामध्ये संसदेची संघटना म्हणजे स्थापना, घटना रचना, कार्यकाल, अधिकार, पदे, कामकाज पद्धती आणि विशेषाधिकार याची जी माहिती आहे
तर ते आपल्याला तिथं दिलेली आढळते. आणि याच्यातले जे महत्त्वाचे घटक आहेत तर जे आज या लेक्चरमध्ये त्याच्यावरच्या प्रश्नांचं आपण विश्लेषण करणार आहोत, त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे संसदेचे 2 सभागृह आहेत. एक आहे राज्यसभा आणि लोकसभा. कलम 79 मध्ये संसदेच्या स्थापनेबद्दलची तरतूद आहे. कलम 80 मध्ये राज्यसभेची रचना दिलेली आहे आणि कलम 81 मध्ये लोकसभेची रचना दिलेली आहे. हे सगळं आपल्याला माहीतच आहे. याशिवाय 89 मध्ये कलम 89 मध्ये राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. कलम 93 मध्ये लोकसभेचा सभापती आणि उपसभापती यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आणि इतर जे कलम आहेत तर त्याच्याबद्दल या पदाधिकाऱ्याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. परंतु ही 4 जी कलम आहेत तर ती महत्त्वाची आहेत. याच्यावरती प्रश्न तुम्हाला आल्याचं दिसतंय. ही झाली थोडक्यात पार्श्वभूमी. ही 2 सभागृह. राज्यसभा पाहत असताना आपल्याला त्याची रचना, सदस्य संख्या, पात्रता, अपात्रता, गणसंख्या, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, राज्यसभेचे अधिकार आणि कार्य, राज्यसभेची आवश्यकता का आहे, त्याचं मूल्यमापन आणि राज्यनिहाय जागा किती आहेत याची आपल्याला चर्चा करावी लागते. किंवा तुम्ही ज्यावेळेस राज्यसभेचा अभ्यास कराल किंवा राज्यसभेचा अभ्यास करायला घ्याल तर हे फक्त अभ्यास घटक तुम्ही त्याच्यातून अभ्यासायचे आहेत. तसंच ज्यावेळेस तुम्ही लोकसभेचा अभ्यास करायला घ्याल तर लोकसभेची रचना, अधिकार, कार्य, सदस्य संख्या, पात्रता, अपात्रता आणि विशेष अधिकार हे जे मी अभ्यास घटक सांगितलेले आहेत तर याचाच फक्त तुम्ही तिथं अभ्यास करायचा आहे. याशिवाय अजून एक सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो की ज्यावेळेस आपण लोकसभा आणि राज्यसभेचा अभ्यास करतो तर यांच्यातील अधिकारांची तुलना, म्हणजे लोकसभेच्या आणि राज्यसभेचे अधिकार जे देण्यात आलेले आहेत की जे राज्यघटनेने त्यांना प्रदान केलेले आहेत तर त्या अधिकारांची तुलना करून त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो. कारण त्याच्यावरसुद्धा राज्य आयोगाने इव्हन UPSCने सुद्धा MPSC बरोबरच UPSCने सुद्धा त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत तर ते तुम्हाला विचारल्याचं दिसतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या संविधानात कुठंही राज्यसभेला वरिष्ठ सभागृह आणि लोकसभेला कनिष्ठ सभागृह असं म्हटले नाही. फक्त राज्यसभेचं कलम लोकसभेच्या अगोदर येत असल्यामुळे त्याला वरिष्ठ सभागृह म्हटलं जात असावं असं बऱ्याचशा राज्यशास्त्राच्या अभ्यासकांचं मत आहे. परंतु राज्यघटनेत असं वरिष्ठ आणि कनिष्ठ हा शब्दप्रयोग तुम्हाला कुठंही पाहायला मिळत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय म्हणू आपण त्याला, भारताच्या संघ किंवा केंद्रीय कायदेमंडळाला आपण संसद म्हणतो, हे तुम्हाला माहीतच आहे. संसद ही जी कन्सेप्ट आहे तर याच्यामध्ये राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती या 3 पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनचा समावेश होतो, राजकीय संस्थांचा समावेश होतो. आपली जी भारताची संसद आहे तर ती द्विगृहीय आहे. म्हणजे राज्यसभा की ज्याला काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हटलं जातं हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं, परंतु राज्यघटनेत वरिष्ठ सभागृह असा उल्लेख नाही. लोकसभा म्हणजे हाऊस ऑफ द पीपल हे कनिष्ठ सभागृह आहे. 1954 साली राज्यसभा आणि लोकसभा ही जी 2 हिंदी नावं आहेत तर ती या 2 गृहांना दिल्याचं दिसतंय. ते आजपर्यंत तशीच आहेत. आणि 2024 मध्ये लोकसभेची 18वी निवडणूक जी आहे तर ती पार पडलेली आहे. म्हणजे 14, 19 आणि 24 या 3 वेळेला NDA नॅशनल डेव्हलपमेंट अलायन्स राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं डेमोक्रॅटिक अलायन्सचं सरकार जे आहे तर ते सत्तेत आलेलं आहे आणि नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान राहिलेले आहेत. हा भाग वेगळा आहे, त्यानंतर आपण पाहूया. आत्ता फक्त आपण लोकसभा आणि राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. तर यासाठीचा ही जी सिरीज आहे तर ती तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती अगदी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आजचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला आहे. खरं तर हा प्रश्न वेगळ्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता, परंतु माझ्याकडून चुकून राहिला होता. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चा प्रश्न आहे. पहिल्या लोकसभेच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. म्हणजे पहिली लोकसभा 1952ला सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर जी अस्तित्वात आली होती तर त्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल किंवा निवडणुकीवरती आधारित असणारा हा प्रश्न आहे आणि तो तुम्हाला सोडवायचा आहे. प्रश्न नीट वाचा, काय म्हणतोय पहा. 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधीत झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली. ओके, हे तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. तर पहिलं विधान ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. मी मागाशी सांगितले जिथं फॅक्ट आणि किचकट डाटा दिला जातो ती विधानं सहसा बरोबर असतात. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान बघा काय म्हणते. पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झालं. हे सुद्धा विधान बरोबर आहे. पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती 1 एप्रिल 1957 रोजी विसर्जित झाली. नाही, ती 1 एप्रिलला नाही आहे तर ती 4 एप्रिल 1957ला विसर्जित झाली. हे लक्षात ठेवा. 4 एप्रिल 1957 म्हणजे 13 एप्रिल 1952
ते 4 एप्रिल 1957 असा भारताच्या पहिल्या लोकसभेचा कालावधी होता. हे विधान चुकीचं आहे. सी. डी काय म्हणते बघा, श्री जी व्ही मावळणकर हे पहिल्या लोकसभेचे उपसभापती होते. उपसभापती होते का, मगाशी सांगितलं मी इंट्रोमध्ये, ते सभापती होते. त्याच्यामुळे डी सुद्धा विधान चुकीचं आहे. ए आणि बी ही 2 विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? सोपा प्रश्न होता, फक्त तारकांमध्ये तुमचा घोळ होता कामा नये किंवा आकड्यांमध्ये. तुम्ही त्याचं उत्तर बरोबर देऊ शकता. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी योग्य विधान विचारात घ्या. 2024ला हा प्रश्न विचारला आहे. ॲक्च्युली हा प्रश्न जो आहे तर तो करंट ओरिएंटेड होता, परंतु तिथं लोकसभा आणि राज्यसभा असल्यामुळे मी म्हटलं की हा प्रश्न इथं आपण घेऊया. ओके, योग्य विधानं तुम्हाला याच्यातले ओळखायचे आहेत. 4 विधानं दिलेली आहेत. पहिल्यांदा आपण प्रश्न वाचू आणि मग मी याचं उत्तर सांगतो, कारण याचं एक्सप्लेनेशन जरा थोडंसं मला जास्त द्यायचं, कारण भविष्यात याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवरती आधारित आहे. बघा, इथं काही सेन्सच लागत नाही. म्हणजे सिंहाच्या आकारावरती किंवा सिंह या थीमवरती संसदेच्या लोकसभेची रचना कशी काय होऊ शकते? नाही आहे, सिंह नाही आहे, इथं राष्ट्रीय प्राणी मोर त्याच्यावरती आधारित ही रचना करण्यात आलेली आहे. पहिलं विधान चुकीचं आहे. राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय फूल कमळाच्या संकल्पनेवरती आधारित आहे. बरोबर आहे. राज्यसभा वरिष्ठ सभागृह आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे तर ते कमळाच्या फुलाप्रमाणे आहे. ओके, हे बी बरोबर आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी करण्यात आलं. हे सुद्धा विधान बरोबर आहे. लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केली. नाही, अशोक चक्र नाही, तर सेनेगल. आणि सेनेगलचा संदर्भ जो आहे तर तो तमिळनाडूत जातो. आर्ट अँड कल्चरच्या दृष्टीनं सेनेगल महत्त्वाचा आहे. UPSCने प्रश्न विचारला नाही, MPSCने विचारला नाही, यावर्षी विचारण्याची शक्यता आहे. हे ड विधान चुकीचं आहे. तर फक्त बी आणि सी ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर त्याचं अचूक उत्तर या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसतंय. बघा, नवी दिल्लीतल्या रायसिना हिल इथला जो प्रशासकीय परिसर आहे त्या परिसराचं रिडेव्हलपमेंट करण्याचं काम चालू आहे आणि त्या प्रोजेक्टाचं नाव आहे सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट. येते का लक्षात? आणि त्याच अंतर्गत हे नवीन संसद भवन बांधलेलं आहे. आता हे नवीन संसद भवनाचा जो पायाभरणी समारंभ आहे तर तो 10 डिसेंबर 2020 रोजी पार पडला होता आणि 28 मे 2023 रोजी या नवीन संसद भवनाचं उद्घाटन झालेलं आहे. नवीन संसद भवन जे आहे तर ते जुन्या संसद भवनापेक्षा आकारानं छोटं आहे आणि याचा जो एरिया आहे तर तो 64,500 स्क्वेअर मीटर एवढा आहे. आणि याची जी रचना आहे, याचं जे स्ट्रक्चर आहे, आर्किटेक्ट जे आहेत तर ते बिमल पटेल हे आहेत. पटेल या नावावर लक्षात येईल की ते गुजरातचे आहेत. आणि जे जुनं संसद भवन आहे तर ते सध्या संविधान भवन या नावानं ओळखलं जाते. नवीन संसद भवन बांधण्यासाठी 971 करोड रुपयांचा खर्च आलेला आहे. जुनं संसद भवनातल्या सभासदांच्या ज्या जागा होत्या त्या जागा आणि नवीन संसद भवनातल्या सभासदांच्या जागा आता वाढवण्यात आलेल्या आहेत. लोकसभेची सदस्य संख्या म्हणजे बसण्याची सदस्य संख्या कॅपॅसिटी 888 एवढी करण्यात आलेली आहे. तर राज्यसभेच्या सभागृहातली सदस्यांची कॅपॅसिटी जी आहे, बसण्याची जागा जी आहे की क्षमता जी आहे तर ती 384 एवढी करण्यात आलेली आहे. याशिवाय या नवीन संसद भवनात प्रवेश करण्यासाठी 3 प्रवेशद्वार आहेत. पहिला आहे ज्ञानद्वार, शक्तिद्वार आणि कर्मद्वार. याशिवाय या 3 दरवाजावरती गार्ड आहेत, म्हणजे शिपायासारख्या काही मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गज आहे, अश्व आहे, गरुड आहे, मकर आहे, शार्दूल आणि हेम म्हणजेच मेंढा. तर या सगळ्या गोष्टी तिथं बसवण्यात आलेल्या आहेत. या नवीन संसद भवन जे आहे तर हे 3 थीमवरती आधारित आहे. म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर जे आहे तर ते वडाचं झाड या संकल्पनेवरती आधारित आहे. लोकसभेची रचना मोर या राष्ट्रीय प्राण्याच्या संकल्पनेवरती आधारित आहे. आणि राज्यसभेची रचना जी आहे कमळ या राष्ट्रीय फुलावरती आधारित करण्यात आलेली आहे. आलं लक्षात? समजलं? तर हे होतं करंट ओरिएंटेड प्लस फॅक्च्युअल डाटा तुमच्यापर्यंत मी पोचवलेला आहे. याच्यावरती भविष्यात कसा जरी प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे. ओके, हे नवीन 2 प्रश्न आलेले होते. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर असणारं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. राज्यसभेच्या अध्यक्षाची निवड ही संसदेच्या फक्त निर्वाचित सदस्याकडूनच होते. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजे कोण? भारताचे उपराष्ट्रपती. भारताच्या उपराष्ट्रपतीच्या मतदारसंघात म्हणजे उपराष्ट्रपतीला मतदान कोण कोण करतं? राज्यसभेचे आणि लोकसभेचे निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्य. त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे तर या ठिकाणी चुकीचं आहे.
दुसरं विधान बघा, राज्यसभेचा अध्यक्ष म्हणजेच राष्ट्रपती उपराष्ट्रपती हा संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारू शकतो, असं काही नाही आहे, चुकीचं आहे. लोकसभेचा सभापती त्याच्या अध्यक्षस्थानी असतो. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी जे निर्वाचन मंडळ असतं तेच उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी असतं नाही. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत फक्त जे निवडून आलेले आहेत इलेक्टेड सदस्य फक्त मतदान करतात, राज्यसभेचे, लोकसभेचे आणि राज्याच्या विधिमंडळाचे. ओके, तिसरं सुद्धा चुकलं. चौथं विधान बघा काय म्हणते, संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्यांना उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो, परंतु राष्ट्रपतीच्या निवडणुकीत नसतो. हे विधान मात्र बरोबर आहे. म्हणजे संसदेचे दोन्ही सभागृह आहेत, राज्यसभा आणि लोकसभा, त्याच्यातील जे नामनिर्देशित सदस्य आहेत तर यांना उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो, परंतु तो राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये तो नसतो. चौथं विधान फक्त बरोबर आहे. बरोबर विधान आपल्याला बाजूला काढायचं होतं. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपलं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यातलं बरोबर विधान तुम्हाला ओळखायचं आहे. लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची पॅनल ऑफ चेअरपर्सन्स निवड लोकसभा आपल्या सदस्यामधून करते. ओके, बरोबर आहे का? तर हे चुकीचं आहे. जेव्हा लोकसभा अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षांचे पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य हा अध्यक्षपदी असू शकतो. रिक्त नाही तर रिक्त. ओके, ते अनुपस्थितीत असेल तर. ओके, रिक्त नाही हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. 2 विधान चुकीचे आहेत. तिसरं विधान बघा, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षांची कर्तव्ये पार पाडली जातात. ओके, असं काय होत नाही आहे. तिथं जे सभागृहात उपस्थित असतात तर त्यांची तिथे नियुक्ती केली जाते. हे सुद्धा विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. कुठलंही विधान वरीलपैकी बरोबर नाही. ओके, समजलं, आलं लक्षात? चलो आगे बढो. पुढचा प्रश्न, संसदेचे द्वितीय सभागृह म्हणून पुढीलपैकी कोणते कार्य करण्याची जबाबदारी राज्यसभेवरती असते? राज्यसभेची जबाबदारीवरती आधारित हा प्रश्न आहे. ओके, बघा, एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावरती पुनर्विचार. बरोबर आहे. म्हणजे राज्यसभेला जरी पांढरा हत्ती म्हणून त्याच्यावरती टीका केली जात असली तरीसुद्धा राज्यसभेचं महत्त्व किती आहे बघा. कोणताही एखादा निर्णय लोकसभेने घाईगडबडीने घेऊ नये याच्यासाठी राज्यसभा एखाद्या निर्णयावरती पुनर्विचार करते. पहिलं विधान जे आहे तर ते बरोबर आहे. राज्यांच्या हक्कांचं प्रतिनिधित्व असं काही नाही आहे, हे चुकीचं आहे. घाईगडबडीने कायदे निर्मिती टाळणं हे बरोबर आहे. राज्यांना समान प्रतिनिधित्व मिळवून देणं नाही. राज्यसभेत जे प्रतिनिधित्व आहे तर ते प्रत्येक राज्याला समान आहे का? नाही. राज्यसभेतली सदस्य संख्या लोकसंख्येवरती आधारित असते. त्याच्यामुळं नॉर्थ ईस्टमधल्या काही राज्यांना प्रतिनिधित्व आहे, म्हणजे जास्तीत जास्त एक संख्या आहे, तर काही राज्यांना प्रतिनिधित्व नाही आहे. तर ड सुद्धा चुकलं. तर अ आणि क ही जी 2 विधान आहेत तर ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर त्याचं अचूक उत्तर या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसतंय. ओके, सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्याला तुम्हाला योग्य विधान ओळखायचं आहे. आपण लगेच याचं उत्तरच पाहूया. राज्यघटनेच्या अनुच्छेद 342 नुसार अँग्लो इंडियन कोण आहेत याची व्याख्या दिलेली आहे. ओके, अँग्लो इंडियनची व्याख्या कलमामध्ये दिलेली नाही आहे, हे लक्षात ठेवा. बघा, अँग्लो इंडियन संबंधीची जी महत्त्वाची कलमं आहेत तर ती मी तुम्हाला 1 बाय 1 सांगतो. कलम 331 त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन समुदायाचं प्रतिनिधित्व त्याच्या संबंधीचं एक कलम आहे. कलम 336 विशिष्ट सेवांमध्ये अँग्लो इंडियन समुदायासाठी विशेष तरतुदी आणि कलम 337 अँग्लो इंडियन समुदायाच्या हितासाठी शैक्षणिक अनुदान देण्यासंबंधात विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. जे आहे तर ते चुकीचं आहे. अँग्लो इंडियन जमातीसाठी लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये असलेले आरक्षण 103व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे थांबवण्यात आलेलं आहे. लेटेस्ट प्रश्न आहे हा. लेटेस्ट काय म्हणतो आपण त्याला, ही घटनादुरुस्ती आहे. याचं उत्तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे, कारण हे तुम्ही वाचलं असेल. मी मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं 100 नंतरच्या सगळ्या घटनादुरुस्त्या आहेत तर त्या घटनादुरुस्त्या तुम्ही व्यवस्थितपणे करा, कारण याच्यावरती आधारित प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. आणि हे जर का तुम्ही केलं नाही तर त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स जाऊ शकतात जर का आपण नाही केलं तर. ओके, म्हणजे दुसरं काय असू शकतं. तर कुठली घटनादुरुस्ती आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये न विसरता कमेंट करायचं आहे. 100 नंतर सगळ्या घटनादुरुस्ती. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी असलेल्या जागांचे आरक्षण हे अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख केलेला कालावधी समाप्त झाल्यावर थांबवण्यात येईल.
आता याच्या अगोदर तुम्हाला 334 काय आहे ते माहीत पाहिजे. कलम 334 काय म्हणते, 80 वर्षांनंतर आरक्षित जागा आणि विशेष प्रतिनिधित्व थांबवणं, म्हणजे 80 वर्षांनी. आणि 334A काय म्हणते, राज्यघटनेच्या या भागात किंवा भाग 8 मधील स्त्रियांच्या राखीव जागांबाबत कोणत्याही तरतुदी केलेल्या असल्या तरी 2023 सालचा हा कायदा प्रसिद्ध झाल्यानंतर जी पहिली जनगणना होईल त्यानंतर होणाऱ्या परिसीमन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर या कायद्याची अंमलबजावणी होईल. म्हणजे हे महिलांबद्दलच्या ज्या तरतुदी आहेत किंवा संसदेत आरक्षण त्याच्याबद्दलचे 334 कलम आहे. ओके, तर क काय आहे, क जे आहे तर या ठिकाणी बरोबर आहे. महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांत असलेल्या जागांचे आरक्षण हे अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख केलेला कालावधी समाप्त झाल्यावर थांबवण्यात येईल. नाही, असं काय नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण ते तसंच राहील. ड जे आहे तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे याच्यातलं फक्त एक विधान बरोबर आहे, क. आणि असा किती नंबरचा ऑप्शन आहे खाली बघूया. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. समजलं, आलं लक्षात. चल पुढे जाऊया. बघा, सोपा प्रश्न आहे. जर लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघंही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? कोण असतं? साधा सोपा सरळ प्रश्न आहे. राज्यसभेचे उपसभापती असतात. ओके, तुम्ही म्हणणार मग राज्यसभेचे सभापती किंवा अध्यक्ष कुठे गेले? राज्यसभेचे बघा, कलम 108 नुसार संयुक्त बैठक बोलावली जाते, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि जी लोक संसदेच्या सभागृहाचे सदस्य आहेत अशीच लोक त्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील ना. बरं, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती हे संसदेच्या कोणत्याही गृहाचे सदस्य असतात का? तर त्याचं उत्तर आहे नाही. जर का ते गृहाचे सदस्य नसतील तर ते संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कसे काय असतील? त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे, राज्यसभेचे उपसभापती हे संसदेच्या म्हणजे राष्ट्रपतींनी बोलवलेल्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतात. जर का लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अनुपस्थित असतील तर पर्याय क्रमांक 2 जे आहे तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. लोकसभेचे अध्यक्ष. ओके, प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग आहे. लोकसभेचा अध्यक्ष बघा, मी तुम्हाला मगाशीच इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं, कलम 93 नुसार लोकसभेचा सभापती आणि उपसभापती किंवा लोकसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची तरतूद करण्यात आलेली आहे. बरोबर. आणि याच्यातलं आपल्याला बरोबर वाक्य काढायचं आहे. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावरती राहू शकतात, असं काही नाही आहे, कारण ते निवडून आलेले असतात. त्याच्यामुळे चुकीचं आहे. त्यांच्या निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असणं बंधनकारक नाही. ओके, हे सुद्धा चुकीचं आहे. जे सभागृहाचे सदस्य असतात तेच लोकसभेचे अध्यक्ष किंवा सभापती बनू शकतात. ते संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवतात, हे मात्र ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. कलम 108 नुसार ही संयुक्त बैठक बोलवली जाते. याशिवाय कलम 94 हे लोकसभेचे सभापती उपसभापती पदाची रिक्तता, राजीनामा आणि पदमुक्ती किंवा पदच्युती याच्याबद्दलची माहिती देतं. आणि कलम 95 मध्ये काय म्हणते, सभापती म्हणून कर्तव्य पार पाडताना उपसभापती आणि इतर व्यक्तीला प्राप्त झालेले अधिकार. हे सगळ्या कलम 92, 93, 94 आणि 95 याच्यामध्ये तरतुदी आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फक्त क विधान आहे तर ते बरोबर आहे. अ आणि ब या ठिकाणी चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या सभापतींच्या स्थानाबाबत खालील विधानं विचारात घ्या. बघा, हे पदाधिकारी आहेत आणि ते महत्त्वाची भूमिका ज्या आहेत तर त्या ठिकाणी पार पाडत असतात. त्याच्यामुळं त्याच्यावरची काय म्हणतो आपण त्याला, त्याच्यावर जे प्रश्न आलेले आहेत तर त्याची संख्या तुम्हाला थोडीशी जास्त असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. बघा, त्याचे तिचे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीवरती भारित असतात. बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. त्यास किंवा तिला समान मत विभागणीशिवाय मत देता येत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोकसभेत मतदान चालू असेल आणि दोन्ही बाजूला 50-50 एवढी मतं पडली तर लोकसभेचे सभापती एका बाजूला मतदान देऊन तो निर्णय हे करतात, म्हणजे घेऊन टाकतात. बरोबर. समान मतं पडल्याशिवाय त्यांना मतदान देण्याचा अधिकार नाही. त्यास किंवा तिला सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येतं, असं काही नाही आहे, चुकी आहे. त्याचे तिचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे, नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. ओके, कोणती विधानं बरोबर आहेत त्यांनी आपल्याला विचारलं होतं. 3 अ आणि ब ही जी 2 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. आता बघा, प्रोटेम स्पीकर ही एक नवीन म्हणण्यापेक्षा एक संकल्पना आहे. तर काय आहे ती? नवी लोकसभा गठीत झाल्यानंतर राष्ट्रपती सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्याची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करतात.
प्रोटेम स्पीकर नव्याने निर्वाचित झालेल्या लोकसभा सदस्यांच्या शपथविधी कार्यक्रमाचं पर्यवेक्षण करतात आणि नव्या लोकसभापतीच्या निवड प्रक्रियेचे अध्यक्षस्थान भूषवतात. म्हणजे जर का तुम्हाला प्रश्न विचारला की प्रोटेम स्पीकरची नियुक्ती कोण करतं, तर राष्ट्रपती करतात, हे लक्षात ठेवा. ओके. आणि हा जो लोकसभेचा सभापती जो असतो, तर सर्वसाधारणपणे सभापती हा सत्तारूढ पक्षाचाच असतो. परंतु 1966 पासून सभापतीपद हे आघाड्यातील घटक पक्षात वा पाठिंबा देणाऱ्या पक्षाकडे देण्याचा प्रघात पडलेला आहे. 1966 मध्ये काँग्रेसचे पूर्णा संगमा होते. 1998 मध्ये तेलुगू देशमचे GMC बालयोगी होते. 2000 त्याच्यानंतर शिवसेनेचे मनोहर जोशी होते आणि 2004 मध्ये माकपचे सोमनाथ चटर्जी हे असल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु सहसा सभापतीपद लोकसभेचं हे मात्र सत्ताधारी पक्षाकडेच असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि पहिले सभापती कोण होते लोकसभेचे? JV मावळणकर. ओके, येतं का लक्षात? समजलं? दॅट सेट. हे अतिशय महत्त्वाचं होतं, मी तुम्हाला इथं सांगून टाकलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने बरोबर आहेत? बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. राज्यसभेचे अध्यक्ष त्या सभागृहाचे सदस्य असतात. ओके, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतं? भारताचे उपराष्ट्रपती. ते गृहाचे सदस्य असतात का? नसतात, चुकीचं आहे. मंत्रिमंडळ राज्यसभेला जबाबदार नसतं. बरोबर आहे. मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असतं सामूहिकरित्या आणि मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असतो, हे बरोबर आहे. उपराष्ट्रपतींच्या बडतर्फीचा प्रस्ताव फक्त राज्यसभेतच मांडला जातो. बरोबर आहे, कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात, त्याच्यामुळे ते विधान बरोबर आहे. ब आणि क ही दोन विधान आहेत, ते बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे, तर या ठिकाणी त्याचं जे आहे तर बरोबर उत्तर आपल्याला म्हणता येईल म्हणजे आहेच असं काही नाही, सॉरी. ओके, राज्यसभेबद्दल राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? जास्तीत जास्त 250. 250 पैकी 238 सदस्य हे घटक राज्यांचं आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करतात. कलम 80(1)(b) मध्ये त्याची तरतूद दिलेली आहे. 12 सदस्य जे आहेत तर ते राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केले जातात, हे तुम्हाला माहीतच आहे. सध्या स्थितीत 2022 मध्ये राज्यसभेत 233 अप्रत्यक्ष निर्वाचित सदस्य आणि 12 राष्ट्रपतीद्वारे नियुक्त अशी एकूण 245 सदस्य संख्या आहे. 233 सदस्यापैकी 225 घटक राज्यांचे तर 8 सदस्य केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करत आहेत. भारतातल्या राज्यघटनेतल्या 4थ्या शेड्यूलमध्ये 4थ्या अनुसूचीमध्ये घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या राज्यसभेतील प्रतिनिधित्वाची तरतूद जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल राज्यसभेवर जे 12 सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात तर ते कुठले कुठले असतात? तर ते असतात कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान अथवा व्यावहारिक अनुभव असणाऱ्या सदस्यांना किंवा व्यक्तींना राज्यसभेत नियुक्त केलं जातं. आता ते असतं की ज्ञान नसतं हे तुम्हालाच माहीत आहे. ओके, त्याच्याबद्दल जास्त बोलायला नको. याशिवाय राज्यसभा एक स्थायी सभागृह आहे, त्याचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. दर 2 वर्षांनी सभागृहातील 1/3 सदस्य निवृत्त झाल्यानंतर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार तेवढेच सदस्य राज्यसभा आदेश 1952 या कायद्यांना अनुसरून निवडणूक घेतली जाते आणि तेवढेच सदस्य जे आहेत तर ते नव्याने राज्यसभेवरती निवडले जातात. हे झालं राज्यसभेबद्दलचं एक्सप्लेनेशन. दॅट्स इट. पुढे जाऊया. राज्यसभेतील सभागृहाचा नेता याविषयी पुढील विधानातून अयोग्य विधान ओळखायचं आहे. अयोग्य बघा, सर्वसाधारणपणे पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य असणाऱ्या मंत्र्याची सभागृहाचे नेते म्हणून नेमणूक करतात. काय वाटतं तुम्हाला? बरोबर वाटतंय का? नाही बरोबर वाटत. जर पंतप्रधानच राज्यसभेचे सदस्य असतील तर ते स्वतःच सभागृहाचा नेता म्हणून काम पाहतात. हे बरोबर आहे का? सॉरी, आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे. राज्यसभेतील सभागृह नेते हे राज्यसभा अध्यक्ष दीर्घकाळ सुट्टीवर असताना सभागृहाचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी महत्त्वाचे असतात. नाही, क जे आहे तर ते चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर आपलं अचूक उत्तर आहे. बघा, पंतप्रधान जर का राज्यसभेचे सदस्य असतील, उदाहरणार्थ मनमोहन सिंग, तर ते पंतप्रधानच राज्यसभेचे नेते असतात. आणि जर का पंतप्रधान लोकसभेचे सदस्य असतील तर ते लोकसभेचे नेते असतात आणि पक्षातल्या म्हणजे सत्ताधारी पक्षातल्या एका सदस्याची ते राज्यसभेच्या नेत्या म्हणून त्याची नियुक्ती करतात. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे अ आणि ब बरोबर आहे. क जे आहे तर ते चुकीचं आहे. चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं होतं. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न,
लोकसभेच्या सभापती संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. लोकसभेचा सभापती याच्याबद्दल डिटेल माहिती मी अगोदर सांगितली, आत्ता काय मी डिटेलमध्ये सांगत बसणार नाही. बघा, त्यास किंवा तिला पदावरून दूर करण्यासाठी केवळ लोकसभेत उपस्थित राहून मतदान करण्याच्या सदस्यांच्या बहुमताने ठराव संमत करावा लागतो. हे चुकीचं आहे, ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. असं काय होत नाही आहे. लोकसभेचा सभापती जो आहे, लोकसभेचा सभापती कार्यकाल माझ्या लक्षात आलेलं होतं. लोकसभेचा सभापती आणि उपसभापती. ओके, आता हे जर का समजून घ्यायचं असेल तर लोकसभापती पदाचा कार्यकाळ आहे तर तो साधारणतः लोकसभेइतकाच म्हणजे 5 वर्षाचा असतो. परंतु आपला कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी लोकसभा बरखास्त झाल्यास पुन्हा सार्वत्रिक निवडणुका होऊन सभागृहाच्या पहिल्या बैठकीत नव्या सभापती निवडला जाईपर्यंत लोकसभा सभापती कामकाज पाहत असतात. म्हणजे नवीन लोकसभा निवडून येईपर्यंत किंवा त्याची स्थापना होईपर्यंत जुनेच लोकसभेचे सभापती काम पाहत असतात. त्याच्यामुळं चुकीचं आहे. ब, उपपंतप्रधानाच्या बरोबरीने त्यांचा अग्रक्रम तालिकेत 5वा क्रमांक आहे. हे चुकीचं आहे. कितवा क्रमांक आहे? कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर जरा थोडंसं तुम्ही कमेंट करा, डोक्याला खुराक तुमच्या देतो. तिसरं विधान काय बघा, क, जेव्हा पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावास सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या किमान 1.0 सदस्यांचा पाठिंबा असेल तेव्हाच सभागृह असा ठराव विचारात आणि चर्चेसाठी घेऊ शकतं. हे सुद्धा चुकीचं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक किती? 4. तिन्हीच्या तिन्ही विधानं जी आहेत तर या ठिकाणी आपल्याला चुकीचं असल्याचं दिसतंय. दॅट्स इट. खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेत आणि त्याच्याला तुम्हाला बरोबर विधान बाजूला काढायचं आहे. राज्यसभेचे अध्यक्ष या सभागृहाचे सदस्य नसतात. ऑब्व्हियसली बरोबर आहे ना, राज्यसभेचे अध्यक्ष त्या सभागृहाचे सदस्यच नसतात. मंत्रिमंडळ राज्यसभेला जबाबदार नसतं. हे सुद्धा बरोबर आहे. उपराष्ट्रपतींच्या बडतर्फीचा प्रस्ताव फक्त राज्यसभेतच मांडला जातो. हे सुद्धा बरोबर आहे. वरची तिन्हीच्या तिन्ही विधानं आहेत तर ते बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसतंय. ओके, समजलं? साधं सोपं सरळ या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भूषवलेलं नाही? नाही म्हटलं बरं का, हे लक्षात ठेवा. नाही. आता हे तुम्हाला लोकसभेच्या सभापतींची, उपसभापतींची, भारताच्या उपराष्ट्रपतींची आणि राष्ट्रपतींची यादी VJS ई-स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. आणि जर का तुम्ही ते पाहिली नसेल तर न विसरता पहा. त्याच्यावरून तुमचे बरेचसे प्रश्न सुटतात. प्रश्न काय आहे? कोणी भूषवलेलं नाही आहे तर कृष्णकांत यांनी भूषवलेलं नाही आहे. KS हेगडे होते, हुकुमसिंह होते, गुरुदयाल सिंग धिल्लन होते. ओके, मीरा कुमार, सुमित्रा महाजन ही 2 नावं लक्षात ठेवा. कारण मीरा कुमार लोकसभेच्या सभापती होणाऱ्या पहिल्या महिला आहेत, सुमित्रा महाजन दुसऱ्या महिला आहेत आणि सध्या लोकसभेचे सभापती म्हणून ओम बिर्ला काम पाहत आहेत. राजस्थानमधला कोटा हा त्यांचा मतदारसंघ आहे. ओके, याच्यावरती प्रश्न आलेला आहे, भविष्यात येऊ शकतो. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहेत? योग्य असणारे विधान आपल्याला ओळखायचे आहेत. 2 विधानं आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे त्या सभागृहाचे सदस्य नसतात. ओके, राज्यसभेचे अध्यक्ष फक्त सभागृहाचे सदस्य नसतात, उपाध्यक्ष असतात. हे विधान आहे तर ते चुकीचं आहे. उपाध्यक्ष जेव्हा सभागृहाचे कामकाज चालवतात तेव्हा ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात. बघा, ज्यावेळेस एखादा सदस्य पीठासीन अधिकारी होतो किंवा जे लोकसभेचे सभापती आणि उपसभापती अधिकारी म्हणून काम पाहतात तर ते पहिल्या फेरीत कोणीच मतदान करत नाही. ते फक्त आपलं निर्णायक मतदान देतात, समान मतं पडली असतील तर. त्याच्यामुळं ब ही चुकीचं आहे. ओके, दोन्ही विधान आहेत तर ती या ठिकाणी अयोग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 अ आणि ब दोन्ही विधानं या ठिकाणी अयोग्य आहेत. दॅट्स इट. समजलं? आलं लक्षात? पुढचा प्रश्न, राज्यसभेचे अध्यक्ष डॅशपेक्षा अधिक, इथं डॅश आहे, थोडंसं समजून घ्या. डॅशपेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्ष पॅनलचे नामांकन करतात. उपाध्यक्षाच्या पॅनलमध्ये किती सदस्य असतात? जास्तीत जास्त 6. दॅट्स इट. 6 सदस्य या ठिकाणी असतात. 2018ला प्रश्न आला होता हा, राज्यसेवा मुख्य परीक्षा. सहसा याच्यातले सगळे जे प्रश्न आलेले आहेत तर ते मुख्य परीक्षेला जास्त प्रश्न आलेले आहेत. 2003मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत कोणते 2 बदल करण्यात आले? 2003ला बघा, अ आहे उमेदवार संबंधित राज्याचा निवासी असण्याची आवश्यकता नाही आणि खुली मतदान पद्धत. बरोबर आहे. म्हणजे अगोदर कसं असायचं, सपोज महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 19 जागा आहेत. या जर का तुम्हाला 19 जागावर निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही महाराष्ट्राचेच सभासद काय असणं गरजेचं आहे? निवासी असणं गरजेचं होतं. म्हणजे निर्मला सीतारामन महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेल्या त्या मागच्या वेळेस, आता त्या कर्नाटकमधून गेलेल्या आहेत.
हे लक्षात ठेवा. ओके, पहिलं विधान जे आहे तर ते बरोबर आहे आणि खुली मतदान पद्धत स्वीकारण्यात आलेली आहे. हे ब, क आणि ड हे तिन्हीच्या तिन्ही विधान आहेत तर ती चुकीचे आहेत. फक्त पर्याय क्रमांक 3 अ जे विधान आहे तर ते 2003 राज्यसभेच्या निवडणुकीत करण्यात आलेलं बदल हे अधोरेखित करतं. त्याच्यामुळं अ जे आहे हे विधान आपलं या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या सभापती संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? लोकसभेच्या सभापती म्हटले त्यांनी, तो ती राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावरती राहतो, हे ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. तो ती आपला राजीनामा उपसभापती सादर करतं, हे बरोबर आहे. तो किंवा ती कामकाज सल्लागार समिती आणि नियम समितीच्या प्रमुखांची नियुक्ती करतं, हे चुकीचं आहे. तो ती निवडणुकीच्या वेळी सभागृहाचा सदस्य नसला तरी चालतं, परंतु निवडणुकीनंतर 6 महिन्याच्या कालावधीत त्याने तिने सभागृहाचे सदस्य बनले पाहिजे, हे चुकीचं आहे. जो व्यक्ती सभागृहाचा सदस्य असतो अशाच व्यक्तीला लोकसभेचा सभापती म्हणून नियुक्त केलं जातं. याच्यातलं फक्त ब जे विधान आहे तर ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे. आणि तो आपला राजीनामा कोणाकडे देतो? लोकसभेचा सभापती आणि उपसभापती आपला राजीनामा एकमेकांकडे देतात. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती आपला राजीनामा एकमेकांकडे देतात, हे लक्षात ठेवा. ओके, राज्यसभेचे सभापती किंवा राज्यसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपला राजीनामा एकमेकांकडे देतात का? तर याचं उत्तर नाही. राज्यसभेचे उपाध्यक्ष आपला राजीनामा अध्यक्षांकडे देतात आणि राज्यसभेचे अध्यक्ष जे असतात तर ते भारताचे उपराष्ट्रपती असतात, ते आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात, हे लक्षात ठेवा. इथं कन्फ्यूज नका हो. कन्फ्यूज झालं की प्रश्नात मार्कसुद्धा कन्फ्यूज होणार. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा शासनाविरुद्ध खालीलपैकी कोणत्या मार्गाने अविश्वास व्यक्त करता येऊ शकत नाही म्हटले त्यांनी? नाही. प्रश्न अतिशय इंटरेस्टिंग आहे. नाही म्हटले. बघा, संविधानाच्या उल्लंघनाबद्दल राष्ट्रपतीवरती महाभियोग चालवून शासनाविरुद्ध म्हटले, लोकसभा शासनाविरुद्ध, हे पहिलं चुकीचं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभाराचा ठराव नामंजूर करून करता येतो, अर्थविधेयक फेटाळून, कपात सूचना मंजूर करून. या 3 प्रकारे लोकसभा शासनाविरुद्ध अविश्वास ठराव पारित करता येतो. राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी संविधानाचं उल्लंघन किंवा घटनेचं उल्लंघन एवढा एकच क्रायटेरिया ठरवण्यात आलेला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. कलम 61 राष्ट्रपतींवरती महाभियोग प्रक्रिया चालवली जाते. पुढचा प्रश्न, जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघंही उपस्थितीत नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो? प्रश्न रिपीट झाला आहे. कोण असतं? राज्यसभेचे उपाध्यक्ष किंवा उपसभापती. दॅट्स इट, हे लक्षात ठेवा. कलम 108 ही संयुक्त बैठक बोलवली जाते. कोण बोलवतं? राष्ट्रपती. याच्या अध्यक्षस्थानी सहसा कोण असतं? लोकसभेचे सभापती. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेत, त्याच्यातलं बरोबर विधान तुम्हाला ओळखायचं आहे. राज्यसभेचे अध्यक्ष हे सभागृहाचे सदस्य नसतात, बरोबर आहे, कारण ते भारताचे उपराष्ट्रपती असतात. राज्यसभेचे उपाध्यक्ष राज्यसभेतील सदस्यांकडून निवडले जातात, बरोबर आहे का? हे सुद्धा बरोबर आहे. उपराष्ट्रपतीच्या पदच्युतीचा प्रस्ताव फक्त राज्यसभेतच मांडला जातो, प्रथम मांडता येतो, हे सुद्धा बरोबर आहे. अ, ब आणि क हे तिन्हीच्या तिन्ही विधानं या ठिकाणी तुम्हाला बरोबर असल्याचं दिसतं. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या सभापतीबद्दल हा प्रश्न आहे आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधानं ओळखायची आहेत. सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर करून त्यांना पदावरून दूर करता येतं? नाही, त्यांना काय दूर करता येत नाही आहे, चुकीचं आहे हे विधान. त्यांच्यावरील पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव जेव्हा विचाराधीन असेल तेव्हा सभापती सभागृहाच्या अध्यक्षस्थानी असू शकत नाहीत, परंतु त्यांना भाषण करण्याचा आणि कार्यप्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार असतो, बरोबर आहे. याशिवाय त्यांना पहिल्या फेरीत मतदान करण्याचासुद्धा अधिकार असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव लोकसभेत चालू असला तरी, त्याच्यावरची चर्चा चालू असली तरीसुद्धा पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावावर समान मत विभागणी झाल्यास त्यांना निर्णायक मत करण्याचा अधिकार असतो, नाही, हे मात्र चुकीचं आहे. फक्त ब जे विधान आहे तर ते ब विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्याचा पर्याय जो आहे तर पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, लोकसभेचे सभापती सभागृहामध्ये पहिल्या फेरीत मतदान करू शकतात. कधी करू शकतात? जर का त्यांना पदावरून हटवण्यासंबंधी ठराव विचारार्थ असेल तरच. वर त्याच प्रश्नाचं रिफ्लेक्शन किंवा त्याचा संदर्भ इथं आहे. असा पर्याय किती नंबरचा आहे? पर्याय क्रमांक 4. म्हणजे जेव्हा लोकसभेच्या सभापतींना पदावरून दूर करायचं असतं त्याच वेळेस किंवा तेव्हाच ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात, अन्यथा ते फक्त निर्णायक मत देतात. म्हणजे समान मतं पडली, इकडं पण 10 पडली आणि इकडं पण 10 पडली, तरच लोकसभेचे सभापती कोणत्या तरी एका बाजूला मतदान देऊन
ती निर्णायक वोटिंग करत असतात. ओके, समजलं. आणि त्यांना पदावरून दूर काढताना मात्र ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात. पुढीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे? अयोग्य असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. 2 विधान आहेत. लोकसभेत 2/3 बहुमताने मंजूर झालेल्या ठरावानेच अध्यक्षाला दूर करता येतं. नाही, हे विधान चुकीचं आहे. उपरोक्त ठराव मांडण्यास किमान 7 दिवसांची नोटीस द्यावी लागते. ओके, 10 दिवसांची नोटीस द्यावी लागते. हे सुद्धा चुकीचं आहे. दोन्ही विधानं चुकीची आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते बरोबर आहे. दोन्हीच्या दोन्ही विधानं या ठिकाणी चुकीची आहेत. पुढचा प्रश्न, खालील मुद्द्यांचा विचार करा आणि त्याच्यातून बरोबर विधान ओळखायचं आहे. अजून एकदा सांगतो, लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या जागा कुठल्या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात किती आहेत याच्यावरचा एक चार्ट जो आहे तर जो मला VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. तो चार्ट तिथं पहा, तिथं तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. ओके, येते का लक्षात? तर परत म्हणू नका की कुठं आहे आम्हाला काही समजलंच नाही. जरा थोडासा टेलिग्राम चॅनल चालत म्हणजे पाहत चला की तुम्हाला लक्षात येईल की काय काय माहिती तिथं पोस्ट केली जाते किंवा आपण तिथं कोणत्या स्वरूपाच्या PDF ज्या आहेत तर तिथं आपण पोस्ट करतोय. म्हणजे तुम्ही जे इतरत्र माहिती शोधण्याचा प्रयत्न करताय तर ती सगळी माहिती आपण तुम्हाला काय म्हणू एका चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देतोय. त्याच्यामुळे तुम्हाला इतस्ततः कुठेही जाण्याची गरज नाही आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. प्रश्न बघा काय आहे. सध्या राज्यसभेवर उत्तर प्रदेशातून 31 तर गोव्यातून 2 सदस्य आहेत. ओके, सध्या उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर असणाऱ्या सदस्यांची संख्या जी आहे तर ती किती आहे? 31 बरोबर आहे. आणि काय विचारलं त्यांनी? गोव्यातनं किती आहेत तर गोव्यातनं 1च आहे, 1. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर 18 नाही आहे, 19 आहेत. ही दोन्हीच्या दोन्ही विधान आहेत तरी ती चुकीची आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं अयोग्य उत्तर आहे. ओके, उत्तर प्रदेशातून सर्वात जास्त राज्यसभेवरचे सदस्य आहेत 31 आणि लोकसभेचे सुद्धा 80. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19, लोकसभेवर 48. ओके, येते लक्षात? समजतंय का? दॅट्स इट. अगदी सोपं आहे, काही टेन्शन घ्यायची गरज या ठिकाणी नाही. याशिवाय केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर राज्यसभेत दिल्लीतले 3 आहेत. दिल्लीतून राज्यसभेवरती 3 सदस्य आहेत. पाँडेचेरीतून 1 आहे. जम्मू आणि काश्मीरमधून 4 आहेत. ओके, फक्त 3च केंद्रशासित प्रदेशांना म्हणजे भारतात जे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्याच्यातल्या 3च केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत प्रतिनिधित्व आहे. हे लक्षात ठेवा. याशिवाय लोकसभेचा जर का विचार केला केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत अंदमान आणि निकोबारमधून 1 आहे. चंदीगडमधून 1 आहे. दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीवमधून 2 आहेत. दिल्लीमधून 7 लोकसभेचे सदस्य आहेत. लक्षद्वीपमधून 1 आहे. पाँडेचेरीमधून 1 आहे. जम्मू आणि काश्मीरमधून 5 आहेत आणि लडाखमधून 1 आहे. हे लक्षात ठेवा. ओके, येते लक्षात? समजलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न, लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? पहिले सभापती कोण होते हे सर्वांना माहीत आहे, GV मावळणकर, गणेश वासुदेव मावळणकर. परंतु उपसभापती कोण होते पहिले विचारले तर अनंतस्वामी अय्यंगर. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, पुढील कोणतं विधान अयोग्य आहे? 4 विधानं दिलेत आणि त्याच्यावर तुम्हाला अयोग्य विधान ओळखायचं आहे. राज्यसभेच्या उपसभापतीला त्याचे राज्यसभेचे सदस्यत्व संपुष्टात आल्यास उपसभापतीचं पद रिक्त करावं लागतं. बरोबर आहे ना? कारण राज्यसभा स्थायी सभागृह आहे आणि जर का तिथल्या एखाद्या सदस्याचं सदस्यत्व संपुष्टात आलं असेल तर त्याला उपसभापतीपदसुद्धा रिक्त करावं लागतं. हे विधान बरोबर आहे. उपसभापती कधी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात? हेही बरोबर आहे. राज्यसभेच्या 2/3 बहुमतानेच पारित झालेल्या ठरावाने उपसभापतीला दूर करता येतं. हे मात्र चुकीचं आहे. उपरोक्त ठराव मांडण्यास निदान 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते. 14 नाही, 10 days. दॅट्स इट. हे सुद्धा चुकीचं आहे. 14 दिवसांची नोटीस अयोग्य विधान ओळखायचं नाही. हे बरोबर आहे. 14 दिवसाची नोटीस द्यावी लागते. हे बरोबर आहे. फक्त तिसरं जे विधान आहे तर ते या ठिकाणी आपलं चुकीचं आहे. 10 नाही, 14 दिवस. लोकसभेच्या सभापती संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? लोकसभेच्या सभापतीच्या संदर्भात राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावरती राहतात. बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. ओके, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावरती राहतात का? नाही राहत. जर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते तसे पत्र उपसभापतींच्या नावे सुपूर्द करतात. हे बरोबर आहे. लोकसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्यास ते आपोआप पदभ्रष्ट होतात. पदभ्रष्ट होतात का? नाही. नवीन लोकसभेची नियुक्ती होईपर्यंत जुनेच लोकसभेचे सभापती पदावरती राहतात. हे सुद्धा चुकीचं आहे. फक्त एकच विधान आहे तर ते बरोबर आहे. फक्त
पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. ओके, समजलं. पुढचा प्रश्न जरा थोडासा लेंदी प्रश्न आहे. खाली 2 वाक्य दिलेली आहेत, त्यापैकी पहिले प्रतिपादन आहे आणि दुसरे कारण म्हटलं आहे. तर योग्य परीक्षण करायचं आणि उत्तर निवडायचं आहे. प्रतिपादन, अर्थविधेयक हे प्रथम लोकसभेत मांडलं जातं. पहिलं वाक्य तर ॲब्सोल्युटली करेक्ट आहे, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही. धनविधेयक लोकसभेतच मांडलं जातं, अर्थविधेयक त्याच्याबद्दल काही डाऊट असायची गरज नाही. लोकसभेच्या सभापतींना एखादं विधेयक हे अर्थविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार असतो. हे सुद्धा बरोबर आहे, त्याचाही काय डाऊट नाही आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत, परंतु हे एकमेकांचं योग्य स्पष्टीकरण देत नाहीत. पर्याय क्रमांक 2, एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही किंवा अर्थविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतींना असतो, हे लक्षात ठेवा. येते का लक्षात? त्याच्यामुळे ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण झाल्या? बघा, मी मगाशीच म्हटलं होतं तुम्हाला, मीरा कुमार आणि सुमित्रा महाजन हे 2 नावं लक्षात ठेवा. मीरा कुमार पहिल्या अध्यक्ष होत्या. मीरा कुमार याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, येते का लक्षात? पुढचा प्रश्न, विधान परिषद असलेल्या राज्यातील विधान परिषदेत कमीत कमी 40 व जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभा सदस्य संख्येच्या डॅश डॅश इतके सभासद असू शकतात. 1/3. किती? 1/3. पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? एखादं वित्त विधेयक लोकसभेत मांडायचं असेल तर कोणाची शिफारस आवश्यक असते? अर्थविधेयक तर भारताच्या राष्ट्रपतींची. ओके, आलं लक्षात? तर अशा रीतीनं हे लोकसभा आणि राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्याबद्दलचे जे प्रश्न आहेत तर त्याचं विश्लेषण आज आपण या ठिकाणी केलेलं आहे. ओके, याच्यावरच्या सगळ्या प्रश्नांची माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे. याच्याबद्दल अजूनही तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याच्याबद्दलची मी तुम्हाला माहिती देतो. लोकसभेबद्दल जर का तुम्ही विचार केला तर हे लोकसभा जे आहे तर ते कायदेमंडळाचं किंवा संसदेचं कनिष्ठ सभागृह मानलं जातं. लोकांचं थेट प्रतिनिधित्व करणारं सभागृह म्हणून लोकसभाची ओळख आहे. लोकसभेत बहुमत प्राप्त केलेला पक्ष किंवा पक्षाची आघाडी सरकार स्थापन करते. त्यामुळेच संसदीय शासन प्रणालीमध्ये लोकसभेस व्यापक प्रभावी स्थान प्राप्त झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. भारताच्या लोकसभेची कमाल सदस्य संख्या जी आहे तर ती 552 एवढी आहे. त्याच्यामध्ये 550 सदस्य निवडून येतात किंवा निर्वाचित असतात आणि 2 नामनिर्देशित असतात. ओके, परंतु 550 सदस्य जे आहेत तर ते घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करतात. जास्तीत जास्त 20 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व असतील. सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराद्वारे 18 वर्षावरील मतदारांचं प्रत्यक्ष निवडणुका आणि गुप्त मतदानाद्वारे लोकसभा सदस्यांची निवड जी आहे तर ती त्या ठिकाणी केली, म्हणजे आपण ती करतो. कलम 331 अन्वये अँग्लो इंडियन समुदायाचं पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही. राष्ट्रपतींना वाटल्यास समुदायातील 2 सदस्यांची लोकसभेवरती नियुक्ती केली जाते. 2002 साली 84वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि या घटना दुरुस्ती अन्वये लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 2026 सालानंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेपर्यंत ती जी आहे तर ती गोठवण्यात आलेली आहे. याशिवाय केंद्रशासित प्रदेशातून लोकसभेत जाणारे सदस्य कशा रीतीने निवडले जातील हे संसद कायद्याद्वारे निश्चित करतं. सध्या थेट निवडणुकीद्वारे सदस्यांची निवड जी आहे तर ती आपल्याला या ठिकाणी केलेली दिसते. ओके, येते लक्षात? समजलं? दॅट्स इट. याशिवाय संविधानाचा कलम 334 अन्वये अनुसूचित जाती, जमाती आणि अँग्लो इंडियन या 3 घटकांसाठी, या 3 समाज घटकांसाठी लोकसभेत आरक्षित जागा ठेवण्यात आलेल्या आहेत किंवा विशिष्ट मुदतीपर्यंत अस्तित्वातील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्यानुसार संविधानाच्या अंमलबजावणीपासून 10 वर्ष कालावधीची मुदत निश्चित केली गेलेली होती. हे आपल्याला माहितीच आहे, त्याच्याबद्दल काही हे नाही आहे. तथापि हे जे आरक्षण आहे तर आरक्षण तरतुदीस घटनादुरुस्ती करून पुढील दर 10 वर्षांकरता मुदतवाढ देण्यात आली आणि त्या संदर्भात 2019ला 104वी घटनादुरुस्ती केली. आणि या घटनादुरुस्तीने लोकसभेतील अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणास आणखी 10 वर्षांची म्हणजे 2030पर्यंत ही जी मुदतवाढ आहे तर ती देण्यात आलेली आहे. परंतु या 2019च्या 104व्या घटनादुरुस्तीनं राष्ट्रपतीद्वारे अँग्लो इंडियन समुदायाच्या 2 सदस्यांच्या नामनिर्देशन तरतुदीस मात्र मुदतवाढ देण्यात आलेली नाही. म्हणजे 2019च्या 104व्या घटनादुरुस्तीनं
अँग्लो इंडियनचे जे 2 सभासद लोकसभेवरती नियुक्त केले जायचे तर ते इथून पुढे केले जाणार नाहीत. आणि SC आणि STचं आरक्षण जे आहे तर ते 2030पर्यंत ॲज इट इज तसंच पुढं चालत राहील. तर ही होती लोकसभेबद्दलची माहिती. आलं लक्षात. तर अशा रीतीनं लोकसभा आणि राज्यसभेचे जे पदाधिकारी होते तर त्यांच्याबद्दलची सगळी माहिती किंवा त्याच्यावरती आलेले प्रश्न आज आपण या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. लेक्चर कसं वाटलं नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन्स असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. कोणता भाग समजला नसेल, काही अडचण असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. याशिवाय बदललेल्या परीक्षा पद्धतीवरती आधारित परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी करण्यासाठी फ्री वन स्टॉप सोल्युशन म्हणजे VGS ई-स्टडी आपला ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. आणि सध्या हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब आणि टेलिग्राम या 5 सोशल मीडियावरती अवेलेबल आहे. या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.